त्या मोठ्या भूत झाला रे, गळा भूत झाला. मुतलं का, वाचलो ले का, नाही दाबलं असतं ले का मला त्यानं. सरनाथ मला दाबलं असतं, मला फुकलं असतं मोत्यानं. कसं काय बिघडलं असेल रे बाबा हे. अचानक कसा काय भूत झाला लेक गडी. कसं काय झालं हे. गड्याच्या आत्म्याला तुने शांती नाही दिली, डायरेक्ट भूतच झाला तो. सरनावर उठला डायरेक्ट. देवा कसं आम्ही ना काय केलं बापा तुझ्या. आम्ही ना काय केलं. मित्राले असं भटकू नको देऊ देवा. ने रे बापा घेण्यावर असा भूतासारखा भटकून राहिला ना तू इकडे तिकडे. खरं रे बाबा, काय खरं नाही बा. आपण त्याचे मित्र आहो ना, आपल्याला नक्की तो दाबते आता. हा दाबतेस तो, 100% दाबते आपल्याला. म्हणून बाबा बरं गेलं झाडावर चढलो बाबा. मला चढता यायचे नाही, बसले का दाबलं असतं त्यानं. आलार बापा तो, आलार बाबा मुत्रेला. आता काय करते रे बाबा. आलार गळा मोत्या 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 आला. काय झालं रे तुले, काय झालं असं कोण झाडावर चढून राहिलो बांद्रासारखा. काय झालं काय गड्या. मांग नको लागू ना. मांग नको लागू ना बाबा. काय जीव घेतो का माया. जाई ना लागलंच तर बा. मी तुझी पूजा करतो ना बाबा, तू शांती करतो ना. मी भटकू नको ना असा. पण मांग नको लागू बाबा. जाय रे बापा जाय. अबे काय पागल झाला का तू. काय बकून राहिला तू. भानार आहेस की नाही. बापा भूत आले तर सारं समजते रे बापा. तू भूत आहेस तू. लवकर चालला जाय आठवून. मांग लागू नको, नाही मंत्र मारीन. माझं मंत्र आहे बरं, तुला माहित आहे. माझं कसा जादू आहे तर डायरेक्ट तुला कसं मुंगीच बनवून टाकीन मी. मा डोकसं खाऊ नको, निघ लवकर ठून. सांगून राहिलं मागे नको लागू. हो देवा. मोठी राबली तू नेलं काऊन नाही बापा. शांती काऊन नाही केली. अशी भूतासारखा फिरून राहिला तू. मला धमक्या देऊन राहिला. आणि बे तू काय चगोईला काय बे रघ्या. अबे मी मोतीरामाचा मेलो नाही. नजितावन भूतन फूतन पूजान गिजान मार. कोणता मंत्र आहे तर मार मावर. निंबू व्हायचं की कडदोळा व्हायचं मावर. की बिबा कवळी. काय केसरी बांधतं का माग. काय जे काय हेंबाळ्या वाहनाचे. हो मोत्या, नाटकं करू नको. अटीच मागे लागू नको. चालला जाय तुझ्या रस्त्यात. बोल सांगून राहिलो. तुला काय पाहिजे. भजी आणू की वळे आणू. तेलवट खातं काय. मटण पाहिजे काय तुले. मटण. तुझ्या जीव कशात गुतेला तुझ्या जीव. अरे पहिले तू झाडावून खाली उतर. तू मले शांतपणा शिकू नको. मी काही मेलो नाही. आणि भजी आणू की वड्या आणू काही आणू नको. चाल उघड्यानं उतर खाले. ते लावले नाटकं लेखानं करणं. सगळी हे व्हायले का पागल. झाडावरून खाली उतरलं तू. दाबशील तू मले. गड्या रघुनाथ, मी काले दाबूर गड्या तुले. मा दोस्त आहेस तू. मी दोस्तासोबत असं करीन का. तुला काही डोकसा आहे की नाही, काही अक्कल आहे की नाही, काही जराशी जनाची मनाची काय. उतर खाले. आला भामट्या लेखाचा वर वर करून राहिला. खरंच तू भूत नाहीस ना. खरंच भूत नाहीस ना. रे भूत नाही ना बाबा मी रे. मी काय मेलो. भूत भूत करून राहिला. उतर खाले. हात लावून पाला घेईन आपल्याला खाली जाऊन. आता दुरून पाला घेईन. नाही रे गड्या. तू मोतीरामच आज. कसा चमत्कार झाला रे बापा. तू तर गेलता ना रे बाबा मोतीरामले का. ना तुझ्या साथ चालू होता ना, आवाज द्यायला तयार होता. तू काही ना काही 2 दिवस कसा काय तू असा. अरे बाबा मी काले मेलो. मी झपेल होत ना. झपीतच उचलून आणलो लेका. काही जरासा पायता की नाही भयाड वानाच्या. वावरातून डायरेक्ट घरीतून डायरेक्ट मसनात. काय फुकत होते का मले जित्यापणी. मले काय माहित. मी तुझ्या तोंडाला हात लावला तर काही तुझ्या नाकातून काही फुसफास काहीच नव्हतं. ढराल घोरतो तू. घोरणं बंद, सारच बंद. पोट हाले ना, छाती हाले ना. मग काय करू. मेला घोषित केला बाबा तुले. मग आता काय पुरा आहे तयारी. मग काय वास लागू देतो बापा. खरंच मेला असता तर काय सडला असता का मग तुझा. हो चल आता गावात चल. चालेल सांगा लागेन आता. तुले का गो घामा गेलेले का तू ना. हो चाल. पहिले कसं तू जाय. मग पाहिजे लोकांची कशी फाटते हातभर. तू जायचं पहिले. मग मी येतोच त्या माग. हो पहिले मीच जातो. मग येतो मांग माया. तुम्हाला काय सांगू. सगळ्याले बाबा सारखं वागवलं म्या. गरम पोया करून देत जा. मोठ खात जा. पण पुण्यानं एवढ्या लोक नव्हतं द्यायला पाहिजे देवानं.
त्यानं बहिणाचा जे झालं ते झालं, आता लढून काही होणार आहे का? लढू नका बाई तुम्ही. हा, असं लढल्या की हे होते, मग बिमार पडल्यात अजून तुम्हाला दवाखान्यात न्या लागेल. त्या सासरा एवढा चांगला होता आमचा की लढू आवरल्या जात नाही न. सासरा म्हणजे देव होता न. बुड्याला कोणता त्रास आम्ही न दिला नाही. बुड्यानं आम्हाला कधी त्रास दिला नाही. त्रास नाही दिला. अरे त्याचे लुगडे नाही धुतले, हातानं लुगडं धुतलं त्यानं, बंडी बनेल हातानं धुतलं. तुम्ही काय सांगून राहिले, काय वळलं राहिल्यावर ठीक? हा, कुठं लाज लावणे सांगून राहिल्या. मेला तर नुसतं वळलं सांगून राहिलं सारा गावाले. माहित नाही का बाई काय होता तुम्ही तर बोगस आहात. हो मामी, हे काय सांगी, हिचे मायबाप आले की काजूचा बदामचा शिरा करे आणि बुड्याले वायल्या भाकरी दे. मी ना डोळ्यानं पाहिल्या. आणि काय अशी आता बाई वगारून राहिली मोठी. दुसऱ्याले वायल्या भाकरी आणि हिच्या मायबापाले काजू बदामचा शिरा. अशी बोगस आहे ना. आता मोठी फुसू लढून राहिली. कुठून घेतात बाया चलवा द्यायला असं? हा, सारे नाटक बरे येतात बाई, आपल्याला काही येत नाही तसं. की बाम्मा मशीन इकून तिकून 2 बांबीचे बोटा घातले की सुरू माय वन गेली वन. ते करायला काय लागते ताई? त्याचा ते शिकेल येतात साऱ्या बाया तशाच करतात. हे काय खरं आहे काय? जित्या कोणी सासूच्या ढुंगणाला तर मारा आणि मेला की फुसू करा. हे बायाची स्टाईल व्हायला आता. हा, कोणी गावात प्रत्येक घरी असंच आहे. हा, जिता असला की वाईट म्हणते मेला रे तू बरा होण्याचा काले आला रे मा भुरावर काले बसतो रे मोरत काऊन नाही रे असं. आणि गेला मेला की माय सासऱ्याने चांगला होता काही म्हणे तर दिला नाही मी काही त्याला त्रास दिला नाही सुरू होऊन जाते द्यायचं सवाळीचं. हा, मग जित्या बोलीच करा त्याची सेवा मेल्यावर काय फुसू करता. अहो अर्चे तुझ्या सासरा लय चांगला होता मा, पण आता लढू नको मा. तुझ्या काले जीवाचा खलबत्ता करतो फालतू. लढशीन बिमार पडशील तर पुढे कोण करीन ना काम धंदे. आता 7व्या दिवसापासून 13व्या दिवसाला करा लागते ना, माय धावा लागते ना. लढू नको आता, झालं ते झालं. आता नाही का आम्हाला सासऱ्याला ते प्यारा होता तर तू नाही केलं सासऱ्याचं. काय करू बाई, लढूची ते आवडल्या नाही जात ना. काय करू, लढेतेच ना मले. लढेतेच ना गजा काय आवरू. माय माय थोडस कसं आवराही लागते ना. आता तू जर मोठी आज घरातली अशी लढशील तर मग लाईनी ना काय करा. लढू नाही ना. असं लढलं की कसं बरोबर नसते. बिमार पडली तर अजून म्हणजे घरचं कोण पाहिजे मग. या लाईनीला सुस्ती का असं तिला काही माहित आहे काय? ना ते सासरा एवढा चांगला होता माया की मायाच्यानं लढणं थांबवल्या जात नाही. मला मेला बरा वानाचा अजून त्याची हात मुठ खडा लागली ती बोले दलिंद्राची. पण आता कसा लढा लागते जगाला दाखवाने लागत काय. बरा मेला मुर्दा डगर त्याचा टाक होता सारा. कुठे बेडके टाके सायाचा बिना भेजाचा रानबो केव्हाचा मा सासरा बरं. माझ्या जटानी जर गळा फाडू लढून राहिली तर मग मला कसं चुप नाही राहा लागणार ना. माय सासऱ्या मी तर करायला तयार होते ना माझ्या सासऱ्याचं, पण माझ्या घरी येस ना सासरा. याच्या घरी राही ना बापा. अव ना वगैरून राहिला माझ्या मोठ्या ना. कोण गेलं तुमचं? तुमचा बाप मेला की माय मेली? दोन्ही वायरा माय वगैरून राहिला मोठ्या ना. काय लाजा वाटतात की दारी दिसले का तुम्हाला निघाटून? तुम्हाला अजिबात चालत नाही ना. आम्ही आमच्या बाया दारी येऊन काल बसल्या मग वगैरून राहिल्या वळलावून राहिल्या ती. सांगेलाय ना मी 100 खेप मा दारी यायचं नाही म्हणून बुड्यानं वाढून गेलाय ना. कशा काय आले तुम्ही उभाऱ्या वाराच्या? जरा गिलास भर पाण्याचा धर्म नाही तुमचा. आणि अटीचा मोठा लढून राहिला फुसू निघाडून काय तुमच्या घरी चला. काही माहित नाही वाटतं बुडा गेला म्हणून. बुडी सांगितलं नाही वाटते. सासरेबा गेले ना. बुडा गेला ना. काय बघून राहिली व निघू वाटून. डॉक्टर नको खाऊ. बुडा कोणता गेला मा? बुडा वावरात जायला रखवालीले. बुडा गेला. काही सांगून राहिली काय तू? मला सांगितलं नसतं गावातल्या लोकांनी, मला तिकडे ठेवलं असतं का अंधारात. बुडा गेला म्हणते बुडा. मी गावा गेली नाही नाटक शिकूनही लावले मले.
काय 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 मा काय काय घरावर कब्जा करून राहिली का तू? खोटाडे, खोटं सांगतं काय व? सही येतं वाटते बाई या घरावर. कागद बाई वाटते, घर बाई त्या नान करून हे चालली राहिली मले. मी काले खोटं बोलू बाबा, मला काही काही पाहिजे ना. तुला झालं तेच तर मलाही झालं. बाबा गेले ना, सासरे बा गेले. खरंच व एमने राहिला नाही, तुझे कुकू राहिलं राहिलं गेलं. बुडा वावरातच मेला बुडा वावरातच. मला माहितही नाही बाबा बुडा गेला तर. बुडा गेला तर माहितही नाही मला, कोणी सांगितलं नाही. उभा राहा ना मला काय फोडी काही. कुठे आहे बाबुडा? कुठे आहे बाबुडा? मला सांगायला तर पाहिजे होतं. गेला मा कुकू गेला तर मला काही सांगितलं नाही. कुठे गेलं बाबुड्याले? कुठे गेलं? काय सांगा तुले? उद्या जरा फोन ना तार ना काही कसं काय सांगा. बुड्याले जास्त टाइम ठेवलं होतं, बुड्याला वास लागला असताना किडे पडले ते बुड्यामध्ये. बघ म्हणून काही बुडा ठेवला नाही, बुडा टाकला फुकून. आता फुकला बुडा तुया. काही बोलून राहिली का व तू? अशी नको बोलू ना व, अशी काले बोलते व तू. लोळू नका बुडी बाई, लोळू नका. ते झालं आता. खरंच आता लोळू नका तुम्ही, लोळू नका बा. तिकडे गावा गेली याऊ भरायनं जीव घेतला ना मावा. यायनच खलास केला जीन मानवरा. यायनच मारलं मा कुकू. दुसरं कोणीच नाही मारू शकत. नाहीतर मा पोरायनं गच्ची दाबली शिन मावा कुकाची मानवऱ्याची. हे जीवावर तपेल होते ना. बुड्याचं 2 एकर वावर होतं ना. हे घोर आहे ना बाबा. याची चांगली जायते ना मा पोरायची वायऱ्याची. याच्यात उन्हाची आग होऊन राहिली, धुपूट मारून राहिले नाही. यायनच खलास केला ना मानवरा. आम्ही काले मारा. आम्ही आमचे तर ते देव होते ना बाबा. आम्ही ना काही नाही केलं ना बाबा. आम्ही ना त्याची सेवाच केली ना. काची सेवा केली व मोठी सांगून राहिली होती. मानवऱ्याचं तर तुला धतरही धुतलं नाही व. तुला म्हटलं धतर धुईत तू मला ते बुडं फिरी केलाय व. त्याच्या झंडाच घ्यायच्या बुड्यानं धतराची झंडाचे धतर द्यायला लावता काय व मले. ते तर केलं नाही व तुला. आता मोठी म्हणून राहिली व तू मले. असं केलं तसं केलं, सेवा केली. आता जमलं, आता आलं रंगात काम. हे बोलते इले. आता बुडीच पाहिजे तोंड ठेसायला. बरोबर ठेसून राहिली तोंड बुडी. काहीच ठेवून राहिली आपली. काहीच नाही ठेवून राहिली. काढून राहिली आता पैसे करून राहिली. काढी झाली ढगल सकाळ डोसं खायला. बुडी मेली नाही तिकडे. मरायला पाहिजे बुड्याबरोबर. हे घर माया झालं असतं ना. एमने लढू नको बा तू. लढली की कसं ह्या दोघी बी लढतात, तू बी लढतो. बरोबर नाही असं लढणं. लढ्यान बिमार पडते माणूस. आता काय वय झाली, वय झाल्यावर तर माणूस जाणारच आहे ना. काय उमरपट्टा घेऊन येला का माणूस? चल बंद कर, लढू नको आता. काय म्हणतो लढू नको? माकू गेलं ना, मी विधवा झाली ना. म्हणून आले तू लढू नको. साधू तुला सारा गेम होकल आले का बुडा भूत झाला. तुन पूजा चांगली नाही केली बुड्याची. काय कसा लेका साधू तू, कसा माणूस रे. नामदेव भाऊ, म्या पूजा गिजा सारं व्यवस्थितशीर केलं, पण त्याच्या पोराईनं पापच तेवढे घरेला तर बुड्याचा आत्मा भटकीन नाही तर कायच झाला. तो बुडा भूत आता त्या पोराईचे कर्मात त्यानं पापच काय करेल त्या बुड्याच्या पोराईनं, म्हणून तो बुडा भटकला. साधू हे तर नवीनच काढलं. म्हणजे पोरानं पाप करायला असली बापाला भोगायला लागते काही. हा नवीनच शोध लावला जुनच आता साधू. तीन गाज हे जुनच आहे, पण माहित नव्हतं. आता कसं, आता याची चर्चा होऊन राहिली, आता वाचनात येऊन राहिलं हे कसं असते. तर म्हणजे पोरानं पाप करायला असली बापाला भोगा लागते, आणि बापानं पाप करायला असली पोराला भोगा लागते, असं असते ते. बुडा भूत झाला ना बापू. पण त्याचं काय रे बा आता साधू. त्याचं काहीतरी करणं बा, नाही तर आपल्याला काही सोडत नाही. कधी गच्चांडीवर बसून काही सांगता येत नाही. एक तर आपल्याला जायला लागते रात्री बेरात्री वावरात. कधी आपला काटा काढीन तो भूत, काही सांगता येत नाही ना. काय सांगतो सरपंच, आपल्याला तर काही करणार नाही बुडा, पण शिवल्याला देवल्याला तर अजिबात सोडणारच नाही. तुम्हाला सांगतो त्याच्या उरारच बसते बुडा. हागोगी मुतूच करते त्याचा डायरेक्ट. चड्ड्या पिवळ्या द्यायच्या दोघांच्या बी. कारण काय हराम करेन दोघांना काही करेल नाही बुड्याचं.
पुरा मनापासून कोरपेला आहे तो बुडा. हा, दोन्ही पोरे खाला करे बिंपिया जेटापासून. त्या पोरेनं काहीच केलं नाही ना. आता मोठे फुसफुस लढत बुडा मेला. व मान असं करतो व तसं करतो. हा, आता झाला बुडा भूत. आता बसते त्याच्या बोकांडीवर छाताळा. त्याने त्याच्या उरा रापत बसते तर फक्त आपल्या नांदने लागला पाहिजे तो भूत बुडा. हा, त्यासाठी आहे की नाही, मी तुम्हाला आहे की नाही निंबू कवळीन बिबा हे देतो मी तुम्हाला. खिशात ठेवत जा तुम्ही. मग काही भूत येत नाही. वर दे ना बाबा साधू. आम्हाला रात्री कसं पाणी द्यायला जावं लागते बाबा. रात्री बेराती काही सांगता येत नाही. भूत इचू काटा काही. हा, या बुड्याचा भेव आता लय मोठा आहे. बसोच ना एखाद्या दिवशी छाताळावर घोसोच ना. बा देवा साधू, आमच्या कामाची गोष्ट आहे बापा ती. पण यानं जमीन न बा भूत बाला लागणार नाही ना. अरे 100% गॅरंटी घेतो ना. भूत भाला काहीच लागणार नाही. टेन्शन घेऊ नका. राम 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 देवा 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 देवा. राम 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 राम. मेलो मेलो मेलो. आला रे आला रे आला रे बाबा 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 बाबा. राम 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 राम. बुडे बा मी काही नाही केलं, काही नाही केलं. मी म्हणलो का धरू आता, म्हणलो का धरू. बुडे बा साधूबा तुम्ही म्हणाल मंत्र मारतो म्हणून. मारान मग मंत्र. आता मारान तो बुडा भूत आला ना. मारान लवकर ना आपला जीव घेईन बरं बुडा. काचे मंत्र काचे फंत्र गेले संत्र खायले. काही नाही माझं बापा सांगा लागते. बुडबा असं करू नका, करू नका ना. हो बाबा मारसा नाही तर. सध्या काय बडबडून राहिला रे तू. खाचा भूतन खायचं काही. मी काय भूत आहो काय. हा, काही बोलून राहिला. हा, हो नामदेव सरपंच काही भिवू नका ना. मी भूत नाही ना. साधू कोणताही भूत असंच म्हणत असते बरं. का ते छाताळावर बसते तुला पूजाने चांगली गेली मशानात. तुला काहीतरी मंत्र गडबड गेली म्हणून तर असं झालं. बुडा भूत झाला डायरेक्ट. मला धरू नका ना. मला काहीच ना करू. मी लागली तर डबल पूजा करतो. फुकट करतो. तुमच्या पोळ्यावर पैसे नाही घेत. हा, फुकट. हा, फुकट करतो ना. कोणती पूजा करून राहिला आणि कोणती फुकट करून राहिला. लावला शांतपणा करणं. मी का भूत आहो काय. माणूस आहो म्हणून. माणूस आहो. ये हात लावून पाय मला. ये तू हात लावला की बुडा घेऊतेस तुले डायरेक्ट. अंधारात चालला जातं डायरेक्ट. तू बुडाच्या पोटात. दिसली नाही मग बोल. काही खरं नाहीये. हात नको. मी नाही लावत बा. मी का पाकल झालो का हात लावल्या बुड्याचे. भूत हा बुडा मला घेऊन टाकीन कचकनी. हा, माझ्या साऱ्या हड्ड्या बाहेर मी अंदर. मग तू पाक भूतच लावलं घरनं. हा, अरे नाही ना बा. मी भूत नाही ना बा. मी जिता जाव ना. हे बा वाचते मैशाची धन्नत. हा, मी काय माणसं आहे गड. तुम्ही भूत करून राहिले. मला ओटा मारा बा. ओटा मारा ना. डोकं फुटलं रगत निघलं तर मग समजता ना तुम्ही. हा, भूत नाही म्हणून मी. मारा ओटा मारा. राम काही गड भूतगीत काही नाही या बा. वाचला मोतीराम वाचला. हा, तो गडी झपी जायला होता. कार झपीचा कुंभकर्णासारखी झप होती त्याची. हा, ढोर ना ढार ना काही ना काही. ना बापा बुडे बा खरं बोलून राहिले तुम्ही. राहिला तुमचा दोस्त आहे बापा. हा, लावता ना आमच्या मागे फिरोड घेणं देणं. खरं सांगा कशी भूत बुडा होय घेऊन येईन आम्हाला. नाही तर काय मी खोटा बोलतो तू यासारखा. हे करतो ते करतो. खरंच साधू तुला चाटा मारतं रे बा. काही खरं नाही तुया. जाऊ द्या साधूचं जाऊ द्या. बुडे बा कसा काय चमत्कार झाला हा. आम्हाला तेच नाही समजलं. हा, अचानक बा तुम्ही किल्लीवर उठले. हा, मशानात तर आम्ही पळत निघलो बा. आम्हाला वाटलं बुडा भूतच झाला बुडा अंगात. बा मी मेलोच नव्हतो तर काय मरीन मी सांग ना. हा, मी जिताच होतो ना. झपेल होतो फक्त. पण लोक तुम्ही न झपीतच मला उचलला. काही म्हणजे माझ्या नाकावर पाहिलं, काही तोंडात पाहिलं, काही माझ्या छातीवर काही. हा, अरे बापा या बुड्यानं सारं चेक केलं तुम्हाला. रघु बुड्यानं सारं चेक केलं ना. हात पाय त्या. मी तर झपीत होतो तिकडे. मला उठून आणलं बापा. पाय होणे नामदेव. मी आलो. मी काही तुमच्या जवळ आलो बा. हा, मी हातही नाही लावला तुम्हाला. रघु बुड्यानेच लावला. रघु बुड्याने सांगितलं की मेला 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 बा बुडा. का रे उरं घ्या. मला जितापणी मारत होता का तू. हा, फुकलं असतं तर काय बरीच झालं असतं माहिती थोडीसा सरनात. हा, पाहिलं का डोकसं वापरत जायचं जरा. सो घेंडोच असल्या का निघू काय माणूस असल्या का तू. मी काल तुझी जितापणी मारू रे बाबा. पण आता कसं आता तू काही चालूच नव्हतं ना. नाकातून हवा ये ना. पोटही काही वाजे ना. गुडगुड खुडखुड. मग म्हटलं बा गेलाच घडी. आता डोई घटलाय. उघडे नाही काही नाही. मग काय करू. मी न केलं घोषित मेला बा मागडी. झालं मग ते मेला तू. आणि आता जितास तू. चला घरी. आता असे रिकामे कामं ना करत जाऊ. जे खरं असलं ते करत जा. हा, चला तू बुद्धी बाया लढत असतील घरी. म्हणजे पांगापांग झाली तरी माणसाईची. हो चला. आपल्याला बेकार झालं तुले का. मला फुकलं होतं रे बा. हे ना बरी तर झालं असतं का माय आज.